जिस दिन तक नरेंद्र मोदी अपना इस्तीफा नहीं देंगे, अमित शाह नहीं हटेगा, उस दिन तक नरेंद्र मोदी और अमित शाह नहीं सो पाएंगे। उनको हम जगा के रखेंगे, पूरी रात जगा के रखेंगे। राहुल गांधीला पप्पू आता ट्यूबलाईट ठरवणारी बीजेपीची आयटी सेल आज उघडी पडली। ह्याच पप्पूने तुमच्या रंगाबिल्लाला पळती बैठोडी केली आणि ह्याच पप्पूच्या धाकाने संसदेच्या अधिवेशनात सुद्धा हे लोक गैरहजर राहत आहे। याची हिंमत होत नाही, कारण पप्पूच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एकाकडे पण नाहीये। हा पप्पू ह्याच पद्धतीने जर काम करत राहिला तर उद्या तो भारताचं भविष्य बनू शकतो। पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा ग्राउंड लेवलचे जे लोक होते, जे आमदार खासदार होते, त्यांनी खूप गू खाल्लाय, आंबे खाल्लेत, त्याच्यामुळे यांना वर तोंड करून बोलायला लागा नाही। त्याच्यामुळे काँग्रेसला ग्राउंड लेवलला पूर्ण पोकळी, ज्यांनी भ्रष्टाचार केला काँग्रेसमध्ये असताना ते आज बीजेपीत जाऊन बसले, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार नाही। आणि आयटी सेलने ज्याला पप्पू ठरवलं, पूर्ण जगाने बघितलं की ॲक्च्युअल पप्पू कोण आहे। कोरोनाच्या काळात ज्याने थाळ्या वाजवायला लावल्या तो पप्पूपेक्षा भयंकर। राहुल गांधीचे अर्धे भाषण लोकांना कळत नाही, कारण ते इंग्लिशमध्ये असतात आणि यांचं शिक्षण झालं व्हॉट्सअपवरती 5वी फेल। काही कुत्रे येतील भुंकायला की मला काँग्रेसची चमचा म्हणतील, मला काही छाटा फरक पडत नाही।